नमस्कार, TV9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. सुरुवातीला पाहणार आहोत 9 मोठ्या बातम्या. मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच असून मंत्रिपदासाठी आपल्याला तडजोड करावी लागेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तसंच आपलं युतीचं सरकार आहे, त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत असंही म्हटलंय. एक्सपिरियन्स असलेले चांगले लोक आहेत अनेक, म्हणजे काही तर असे आमदार आहेत की जे मंत्री झाले नाहीत पण ज्यांनी आपली चूक दाखवली आहे. तर सगळ्यांचा विचार करावा लागेल, पण सगळ्यांचा विचार करण्या एवढ्या सीटाच नाही आहेत. तर मग तिथेही काही ना काही ऍडजस्टमेंट जी आहे ते आपल्याला करावी लागेल. पण मला विश्वास आहे की जो निर्णय आपला पक्ष घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक निश्चितपणे या ठिकाणी उभे राहतील. एकनाथ शिंदे अचानक मुख्यमंत्री झाले नाहीत, त्यांना मुख्यमंत्री करायचं हे आधीच ठरलं होतं असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तसंच चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असे ते म्हणाले. अनेकांना आश्चर्य वाटलं ज्यावेळेस ही घोषणा झाली की एकनाथ शिंदेजी हे मुख्यमंत्री होतील. पण हे अचानक घडलं नव्हतं, हे ठरवून घडलं होतं. निकालापूर्वी शिवसेना राष्ट्रवादीचं ठरलं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंना फोन करूनही त्यांनी ते घेतले नाहीत असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला. ते पनवेलमध्ये भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. मी फोन करत होतो पण ते फोन घेत नव्हते, कारण त्यांचं ठरलं होतं. पण काही हरकत नाही. पनवेलमध्ये भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना टोला लगावला. सकाळी 9 वाजता बोलणारे आता कमी बोलायला लागलेत, आमचं सरकार आणण्यात त्यांचाही मोठा वाटा आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. खरं म्हणजे तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका प्लीज. त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा इतर कोणाचाच नाही आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाऊ शकतं असं विधान ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केलंय. मध्यावधी निवडणुका लागल्यास चिन्ह गोठवलं जाऊ शकतं असंही ते म्हणाले. निवडणूक आयुक्त पुढे हा जर वाद चालला, परंतु माझ्या मते सध्या तरी पक्षाचं चिन्ह गोठवण्याकरता ह्या सगळ्या हालचाली सुरू आहेत असं दिसतंय. ठाकरे आणि शिंदे गटात खरी शिवसेना कुणाची याबाबत 8 ऑगस्टला पुरावे सादर करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला दिलेत. 8 ऑगस्टला दुपारी 1 वाजेपर्यंत पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. शिवसेना कोणाची हे ठरवण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात यासारखं दुसरं दुर्दैव काय असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलाय. तसंच ही सर्व रणनीती भाजपची असून ते शिवसेना पक्षातील लोकांचा असा वापर करून घेत आहेत असा आरोप केला. शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. दिल्लीश्वरांना जे हवंय की शिवसेना खतम करायची बाळासाहेब ठाकरेंची, त्यांचं हत्यार म्हणून हे वापरले जात आहेत महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध. बाळासाहेबांचा आत्मा माफ करणार नाही, जनता शिंदे गटाची गाढवावरनं धिंड काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिलाय. या मातीत तुम्ही दमवा आणि यात आज तुम्ही घोड्यावर बसलेला आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही. मार्क माय वर्ड्स. आम्हीच खरी शिवसेना असून आमच्या सोबत 2/3 आमदार खासदार आहेत असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. विधिमंडल में विधानसभा में 2/3 मेजोरिटी से ज्यादा लोग 50 लोग शिवसेना के साथ में हम लोग शिवसेना ही है. जो बोल रहे हैं उनको पता चलेगा शिवसेना क्या है. शिवसेना ही हम बाला साहब की शिवसेना है. और लोकसभा में भी 2/3 से ज्यादा लोग वहाँ पे सांसद जो है वो भी साथ में है. आता पाहूयात 9 राजकीय बातम्या न्यूज टॉप 9 मधून. जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचा खळबळजनक आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलाय. सुपारी देण्याचं काम असंख्य वेळी झालेलं आहे. ही माहिती आमच्याकडे आहे. ज्याला फार आपण सोजवळ समजतो, साधा समजतो, अशा पक्षप्रमुखांचं सगळी माहिती योग्य वेळी महाराष्ट्रासमोर देईल. नितेश राणेंच्या विधानानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पलटवार केलाय. याआधी सुपारी घेऊन राजकीय हत्या कुणी केल्या हे महाराष्ट्राला माहिती आहे. सुपारीबाजांचा इतिहास योग्य वेळी सादर करू असा पलटवार वैभव नाईक यांनी केलाय. राजकारणामध्ये सुपारी घेऊन
राजकीय हत्या कोणी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सिद्धराम नाईक, विजय विषय, अंकुश राणे किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते गोळेकर यांच्या हत्या कशा झाल्यात ह्या संपूर्ण महाराष्ट्राला या सगळ्यांचा इतिहास माहिती आहे. मुलाबाळांच्या मुद्द्यांवर मी काही बोलणार नाही आणि ते योग्य नाही असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नितेश राणेंच्या सुपारीच्या आरोपावर केलंय. आज राणेंनी एक गंभीर आरोप केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की नितेश राणेंनी आरोप केला आहे की नारायण राणेंना संपवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी सुपारी उद्धव ठाकरेंनी दिली. कोणी कोणाला सुपाऱ्या देऊन मारण्याची कोणत्याही पक्षात पद्धत नाही. इथे शिवसेना संपवायची आहे म्हणून सुपाऱ्या घेतल्या आहेत असा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी केलाय. तसंच नितेश राणेंनी केलेले आरोप खोटे आहेत असं म्हटलंय. अशा सुपाऱ्या देऊन मारण्याची कुठल्याच पक्षामध्ये प्रथा परंपरा नाही. इथे शिवसेना संपवायची आहे, प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे, त्याच्या घेतलेले हे सुपारी बांधर आहे. शिंदे भाजप सरकार बेकायदेशीर सरकार असून हे सरकार पडणार म्हणजे पडणारच अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केला. मला सांगतो आज लिहून घ्या, हे अल्प आयुचं सरकार आहे, पडणार म्हणजे पडणारच. लिहून घ्या, हे पडणार, हे कोसळणार. हे बेकायदेशीर सरकार आहे, बेईमान सरकार आहे, निर्लज्ज सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, पडणारच. विश्वासघातकी सरकार आहे. ज्यांनी आपल्याशी दगाबाजी केली, हे नवीन मित्रांची काय विश्वास ठेवणार. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची नेवासा मतदारसंघात भर पावसात सभा झाली. शिंदे गटातील आमदारांचा पुन्हा गद्दार असाच उल्लेख त्यांनी केला. तसंच जिथे असाल तिथे आनंदात राहा, मात्र राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा असं आव्हानही दिलं. राहायचंय, आनंदात राहा. लाज असेल तर एकच मेहरबानी करा, हिंमत असेल तर एवढी तरी मेहरबानी करा की आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. 5 वेळा संदीपान भुमरेंना आमदार केलं तरी त्यांनी गद्दारी केली अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरेंवर केली आहे. तसंच पैठणसाठी 14 कोटींचा निधी दिला असंही सांगितलं. शिवसेनेने 5 वेळा प्रेम दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेले, पैठण दिलेला आहे. कारण शिवसेना आपल्या सोबत आहे, त्यांना प्रेम सदैव दिलेलं आहे. तो शब्द घोषणामध्ये देखील पाळला आणि पैठणला कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे. मी काल बघत होतो, याच वर्षी 14 कोटी मंजूर करून दिले. नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा पुरवली होती असं म्हणत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी शिंदे गटाचे सर्व आरोप फेटाळले. राज्यामध्ये उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि एकनाथ शिंदे यांना सर्वांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली होती. एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा देण्यात आली होती अशी माहिती तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटलंय. सुरक्षेसाठी एक कमिटी असते, त्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेतला गेल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. झेड सिक्युरिटी होती आहे आणि याशिवाय दहशतीचं काम त्यांच्याकडे असल्यामुळं त्यासाठी ॲडिशनल कायमचा फोर्स हा त्यांना दिलेला होता. आता पाहूयात 9 महत्वाच्या बातम्या न्यूज टॉप 9 मधून. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलंय. ते भाजपच्या पनवेलमधल्या मेळाव्यात बोलत होते. दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने माननीय देवेंद्रजींनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते. दुःख झालं आपल्याला, परंतु ते दुःख पसवून आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा आनंदाने हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेला. चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलचं विधान हे कार्यकर्त्यांच्या मनातील भावार्थ सांगणारं आहे असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलंय. माननीय चंद्रकांत दादा पाटलांचंही ते मत नाही ना, माननीय चंद्रकांत दादांचा तो निर्णय आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावात तत्कालीन कार्यकर्त्यांना जो धक्का बसला त्याबद्दलचं विश्लेषण करणारा तो भावार्थ आहे. चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे कोणतेही मतभेद होणार नाहीत, ते त्यांच्या मनातील बोललेत असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलंय. ही खत त्यांनी बाहेर केली. साहजिक आहे की एवढे सर्व स्ट्रेंथ असताना आपण मुख्यमंत्री पद दिले, परंतु ही राजकीय तडजोड आहे आणि मग यांना बळ देण्यासाठी भाजपने तो निर्णय घेतला. राष्ट्रीय पातळीवर झालेला निर्णय
म्हणून त्यांनी तो जो निर्णय घेतला ते चंद्रकांत दादांनी सुद्धा ऍक्सेप्ट केला. दगड छातीवर ठेवायचा की डोक्यावर ठेवायचा हा त्यांचा प्रश्न असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला टोला लगावलाय. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दगड डोक्यावर ठेवला तर छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात देवेंद्र फडणवीसांविषयी आदर आहे. आजही मी मेसेज करताना मुख्यमंत्री महोदय असं मेसेज करून जातो, पण त्याला आता उप लागलेलं आहे हे विसरतो, असं विधान भाजप खासदार अनिल बोंडेंनी केलंय. बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, त्यांचं लिखाण, माझ्या मते शिवछत्रपतींवर इतका अन्याय दुसरा कोणी केला नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. ते श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचार प्रवाह ग्रंथाचं प्रकाशन करताना बोलत होते. बाबासाहेब पुरंदरेंची भाषणे, बाबासाहेब पुरंदरेंचं लिखाण, माझ्या मते शिवछत्रपतींच्या इतका अन्याय दुसरा कुणी केलेला नाही. बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला हे शरद पवारांचं वक्तव्य निंदनीय असल्याचं विधान ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केलंय. पवारांनी शिवचरित्र लिहून महाराजांना न्याय द्यावा असंही आवाहन त्यांनी दिलंय. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अभ्यास करा. तुम्ही छत्रपती शिवाजी राजांचा पुस्तक लिहावं, कादंबरी लिहावी. त्याच्यामध्ये तुम्हाला अभिप्रेत असलेले छत्रपती शिवाजी महाराज जे खरे तसे नव्हते तसे दाखवण्याचा प्रयत्न करा. त्यांना सेक्युलर दाखवा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शायरीतनं विरोधकांना इशारा दिलाय. मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं, अशी शायरी केली. मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कामाला लागा असे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत दिलेत. तसंच तिकीट मिळालं नाही तर रुसू नका अशाही सूचना केल्यात. सारखी महानगरपालिका लागली आहे. आपापल्या महानगरपालिका जिंकायची आहे मुंबई आपल्याला, आणि या सगळ्या याच्यामध्ये सारखी मुंबईला गेले. मला पनवेलला बैठक का करायची, तर असं सगळ्यांनी सांगितलं की 90% लोक मुंबईतच आहेत. आणि आता पाहूयात विशेष बातम्या न्यूज टॉप 9 मधून. कोकणातील काही एजंट्सकडनं कोल्हापूरमधील शिवसेना फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केलाय. शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना पैसा आणि पदाचं आमिष दाखवत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. या शाहूनगरीमध्ये सुद्धा कोकणातून ज्या काही आमदार, काही माजी मंत्री, काही खासदार जे शिंदे गटात गेलेले आहेत ते आमच्या पदाधिकाऱ्यांना फोन करतायत. प्रत्येकाला एक टार्गेट दिलेलं आहे. आमिष दाखवत आहेत, पैशाची आमिष दाखवत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. तसंच दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली नाही असंही म्हटलंय. सर्वच प्रधानमंत्री महोदय देखील होते, गृहमंत्री अमित शाह साहेब देखील होते, सर्वच जण होते. आता तिथे तो स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता, त्यामुळे तिथे काय बैठक चर्चा अशी काही नव्हती. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्या बाबतीमध्ये काही शंका बाळगण्याचं कारण. शिंदे गटाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हणत शिवसेना नेते अनंत गीते यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. तसंच शिंदे गटात गेलेले कोकणातील 5ही आमदार निवडणुकीत पराभूत होणार असाही दावा केला. शिंदे गटाशी याचा काही संबंध नाही. त्याच्याकरता बेईमानी करायची गरज आहे का, गद्दारी करायची गरज आहे का, बापाला नालायक करायची गरज आहे का, आईला विकायची गरज आहे का, काही गरज नाही ना. त्यांना कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही या विषयावर बोलतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिला महाराष्ट्र दौरा असेल. देशात नग्न फोटो शेअर केलेले चालतात. एक महिला लिव्ह इन मध्ये राहिलेली चालते. 2 पुरुष एकमेकांसोबत राहिलेले चालतात. मग हिजाबलाच काय अडचण आहे? हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय कसा घेतला जातो असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केला आहे. ने कह दिया कि ये मजहब का हिस्सा नहीं है. मैं कैसे मान जाऊं जज साहब की बात? ये मजहब का हिस्सा है. नंगा आदमी घूमे तो उस पर रोक नहीं, और एक औरत पर्दा पहन के जाए उस पर रोक क्या होना चाहिए बताइए आप.
शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची सामनातनं पहिली मुलाखत होणार आहे. 26 आणि 27 जुलैला ही मुलाखत प्रदर्शित होईल. तर या मुलाखतीत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष असेल. आता शिंदे फडणवीस सरकारमधील हेवे दावे समोर यायला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होऊ द्या, मतभेद पुढे येतील असं विधान खासदार विनायक राऊतांनी केलंय. सुद्धा एकमेकाच्या उरावर बसायला सुरुवात झाली आहे. आज सुद्धा चंद्रकांत दादा पाटीलनी किती दुःख पचवून यांना आम्ही घेतलंय हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे फार काय हे नाही आहे, नौटंकीच आहे सगळ्यांची. शिंदे फडणवीस सरकार 1.5 महिन्यातून अधिक काळ टिकणार नाही असा दावा आमदार अमोल मिटकरींनी केलाय. तर राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी नंबर 1चा पक्ष असेल असाही दावा केलाय. त्यावर सरकारच टिकणार नाही हो, आपला शब्द खोटा नाही होत. 1.5 महिन्यानंतर कधी राष्ट्रपती राजवट लागली, मध्यावधीच्या निवडणुका लागल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष असेल. खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवलाय. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळेला गणपती उत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. तसंच खड्ड्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शिंदेंनी दिली.